कोपरगाव शहरामधील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील तांत्रिक व माध्यमिक विद्यालयामध्ये क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या महोत्सवाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक शेख सिराज मंसूरी यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी पंचायत समिती शिक्षण विभागाचे संजय दैपळे, अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक शशिकांत जेजुरकर, पर्यवेक्षिका काशीबाई जगताप, गुरुकुल प्रमुख शहाजी सातव, रतन दमंगे, राजेंद्र घोडके, मनीषा पाटील, किरण बोळीज, सुरेखा शेळके, प्रमिला चौधरी, राजेंद्र पवार, गजानन जाधव, रामेश्वर कोष्टी, संभाजी आरोटे, रुपाली खैरनार, स्वप्नाली अवताडे, दिलीप चाबुकस्वार, चैतन्य ढगे, पंकज सरोदे, शीतल राजगुरू आदींसह मान्यवर उपस्थित होते। याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापक शेख सिराज मंसूरी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकास या संस्थेच्या धोरणाप्रमाणे शाळेमध्ये विविध स्पर्धा परीक्षा, मैदानी खेळ, शैक्षणिक प्रदर्शन, विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं। त्याचाच एक भाग म्हणून मुला-मुलींचे क्रिकेट, स्लो सायकल, धावणे स्पर्धा, फनी गेम, चमचा लिंबू यांसारख्या अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे आणि यांसारख्या उपक्रमाचं आयोजन वर्षभर केलं जातं। शिक्षण संस्थेचं कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय कोपरगाव, आमच्या या विद्यालयामध्ये आम्ही आज आणि उद्या 2 दिवस क्रीडा स्पर्धेचं शालेय अंतर्गत आयोजन केलेलं आहे। या 2 दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांमध्ये विविध स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। तसं रयत शिक्षण संस्था सातत्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात आणि रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आमचं विद्यालय सातत्याने विद्यार्थ्याचा विकास हा फक्त शैक्षणिक विकासाबरोबरच आम्ही शारीरिक आणि मानसिक विकासाच्या संदर्भात सातत्याने प्रयत्न करत असतो। त्याचाच एक भाग म्हणून आज आणि उद्या 2 दिवस आम्ही क्रीडा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। यामध्ये मैदानी स्पर्धा आहे, काही वैयक्तिक स्पर्धा आहे। यामध्ये मैदानी स्पर्धेमध्ये आम्ही क्रिकेटच्या संदर्भामध्ये सर्व वर्गाच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यानंतर फनी गेम्स सारखं विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण व्हावा यासाठी फनी गेम्स त्या ठिकाणी आम्ही घेत आहोत। संगीत खुर्ची असेल, त्यानंतर स्लो सायकलिंग असेल, अशा अनेक प्रकारचे खेळ या ठिकाणी आम्ही आयोजित केलेले आहे। निश्चितच यामुळे विद्यार्थ्यांचा आनंदामध्ये भर पडणार आहे। या कामी मला सर्व आमचा जो स्टाफ आहे तो सातत्याने मदत करत असतो। त्याचबरोबर आमच्या विद्यालयाचे शाळा समिती असेल, स्थानिक सल्लागार समिती असेल, शालेय व्यवस्थापन समिती असेल, शालेय व्यवस्थापन विकास समिती असेल, हे सातत्याने आम्हाला मार्गदर्शन त्या ठिकाणी करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय हे प्रयत्नशील आहे आणि या सर्वांसाठी आम्ही आमचा पूर्ण स्टाफ यामध्ये सातत्याने प्रयत्न करत आहे। क्रीडा महोत्सव यशस्वी होण्यासाठी शाळेमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। एसनान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।